नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 17 मार्चच्या भागामध्ये आता ती गोरी मॅडम जी असते ती सावित्रीला आतमध्ये बोलावून घेते. तर तेव्हा सावित्रीसुद्धा आतमध्ये जाते आणि तिच्यासमोर खाली बसते आणि ती तिच्याकडे टक लावून बघत असते. आणि तेव्हा ती गोरी मॅडम म्हणते, ज्योतिष वाईफ. तर तेव्हा सावित्रीला काही कळत नाही. तर तेव्हा ती मॅडम परत म्हणते, ज्योतीची बायको. तर तेव्हा सावित्री वय वय असं तिला म्हणते. तर तेव्हा ती मॅडम आता विचारते, गुड गुड, पण तुझं गाव कुठं असतं? तर तेव्हा सावित्री तशीच शांत बसते आणि थोडी घाबरत असते. तर तेव्हा ती मॅडम म्हणते, सांग सावित्री, घाबरू नकोस. तर तेव्हा सावित्री म्हणते, शिरवळ, नायगाव. तर तेव्हा ती मॅडम म्हणते, शिरवळ म्हणजे डिस्ट्रिक्ट सातारा, करेक्ट? तर तेव्हा सावित्री हो असं तिला म्हणते. तर तेव्हा ती मॅडम तिला म्हणते, वेट वेट असं म्हणून ती आतमध्ये जाते. आणि तेव्हा सावित्री थोडीशी उठते आणि इकडे तिकडे बघू लागते आणि समोर डायनिंग टेबलवरती बघते तर सर्व काही छान छान असे खायचे पदार्थ वगैरे ठेवलेले असतात. आणि बाजूला बघते तर घर असं छान सगळं सजवलेलं असतं. आणि ते सगळ्या काही वस्तू वगैरे जे असतं ते सगळं निरखून बघत असते, सगळं परीक्षण करत असते. आणि इतक्यातच आता ती मॅडम परत येते आणि सावित्रीला म्हणते, कम सीट असं म्हणून ती आपल्या स्वतःच्या जवळच तिला बसवून घेते. आणि तिने आपल्यासोबत नकाशा आणलेला असतो. आणि ती आता सावित्रीला सांगू लागते. ती म्हणते, लुक मीरा रिव्हर, नदी नदी, नीरा नदी असं तिने म्हटल्यानंतर सावित्रीला लक्षात येतं. आणि तेव्हा सावित्री म्हणते, नीरा नीरा नदी. तर तेव्हा मॅडम म्हणते, हो, आणि हे बघ इथं शिरवळ आहे असं म्हणून ती बोट करून दाखवते. तर तेव्हा सावित्री म्हणते, हे शिरवळ आहे? तर तेव्हा ती मॅडम म्हणते, हो, यस यस, शिरवळ आहे. आणि त्यानंतर ती सातारा डिस्ट्रिक्ट म्हणून बोट करून दाखवते. आणि त्यानंतर कडेगाव वगैरे सगळं काही तिला असं एक व्यवस्थित दाखवू लागते. आणि ते बघत असताना सावित्री तर खूप खुश झालेली असते आणि त्या गोष्टीचं तिला आश्चर्यसुद्धा वाटत असतं. आणि ती हसतसुद्धा असते ते सगळं काही बघत असताना. आणि त्यानंतर ती मॅडम जी असते तो पृथ्वीचा जो गोल असतो तो तिच्या समोर ठेवते आणि ते सगळं काही तिला दाखवू लागते. बघ इथे भारत आहे. तर ते बघितल्यानंतर सावित्रीला तर अजून मोठं आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते, भारत? आणि त्यानंतर ती मॅडम सगळं काही तिला दाखवू लागते, सगळे देश वगैरे सगळं काही दाखवू लागते. आणि ते बघत असताना सावित्रीला आश्चर्याचे धक्केच बसत असतात. आणि त्यानंतर या दोघीसुद्धा हसत असतात. इतक्यात सगुणाऊ तिथं येते आणि म्हणते, मॅडम झालं बरं का काम, आता यावं का? तर तेव्हा ती मॅडम उठून उभी राहते तर सावित्रीसुद्धा लगेच उठते. तर ती मॅडम सावित्रीला म्हणते, आय वॉज सो ग्लॅड टू सी यू, प्लीज कम अगेन अँड वी विल गो टू चर्च टुगेदर. आणि म्हणते, गॉड ब्लेस यू, बाय. तर असं ती सगळं काही बोलत असते पण सावित्रीला तर त्यातलं काहीच कळालेलं नसतं. आणि आता सावित्री हो असं म्हणून तिला नमस्कार करते. तर तेव्हा ते बघितल्यानंतर सगुणाव तिला म्हणते, सावित्री, त्यांना ना असं बाय आवडतं, बाय असं त्यांना बाय म्हणायचं. तर तेव्हा ती मॅडम लगेचच सावित्रीला बाय करते आणि अगदी तसंच सावित्रीसुद्धा लगेचच तिला बाय करते. आणि ती खूप हसत असते आणि हसत हसत आता या दोघीसुद्धा बाहेर पडू लागतात. आणि त्यानंतर जेव्हा जॉन साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर येतात तर तेव्हा सगुणाव तिला चल म्हणत असते. आणि तेव्हा सावित्री तिथंच दरवाजाबाहेर थांबते आणि म्हणते, यांना या मॅडमसारखी बायको हवी होती आणि त्यानं काय झालं असतं? तिला काय भाकऱ्या भाजता आल्या असत्या? का सारवता आलं असतं? का फुलं तोडली असती? का मी करते तशी सेवा करता आली असती? नुसतं ॲट मॅट कॅट करत राहिली असती? त्यानं काय होतं? असं ती स्वतःशीच बडबडत तिथंच उभी राहिलेली असते. तर तेव्हा सगुणाव पुढं निघून गेलेली असते आणि ती आता हाक देते, अगं सावित्री चल की. तर तेव्हा सावित्री डोक्यालाच हात मारते आणि आले आले असं म्हणून आता तिच्या मागे जाऊ लागते. आणि इतक्यातच आता इकडे ज्योती घराकडे येतो आणि नेहमीप्रमाणे सावित्री समोर नाही दिसल्यामुळे तो थोडासा बावचळतो आणि तो म्हणतो, सावित्री सावित्री कशी काही नाही आली? आणि त्यानंतर तो तिने रोवलेल्या काठीजवळ जातो आणि त्या काठीची सावली त्या खुणेपर्यंत गेलेली असते ते सुद्धा बघत असतो. आणि तेव्हाच मागून हळूच पार्वती येते आणि हळूच मागून चोर पावलाने त्याच्याजवळ येते आणि मागून म्हणते, तात्यासाहेब. तर तेव्हा ज्योती दचकूनच तिच्याकडे मागे वळून बघतो. तर पार्वती म्हणते, आज बराबर वेळेत आला बघा तुम्ही. तर तेव्हा ज्योती म्हणतो, पण तुला कसं कळलं वहिनी? तर तेव्हा पार्वती म्हणते, आमच्या जाऊबाईंची करामत, या सावलीची खूण. तर तेव्हा ज्योती म्हणतो, हां असं का? तर तेव्हा पार्वती म्हणते, नाही, सावली खुणेपाशी आली पण तुमची सावली कुठं दिसेना की तात्यासाहेब.
तर तेव्हा ज्योती हा बरं असं म्हणत असतो आणि ती 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 खिल्ली उडवत असलेली लक्षात आल्यानंतर म्हणतो, हां, म्हणजे सावली इथपर्यंत येते तेव्हा सावित्री इथं आलेली असते ना. तर पार्वती म्हणते, "हो, पण आज चुकल्यावानी झालं असेल नाही काय?" तर तेव्हा ज्योती हो असं म्हणत असतो. तर पार्वती म्हणते, "हां?" तर ज्योती म्हणतो, "म्हणजे नाही." तर पार्वती म्हणते, "मग मारा हाक." असं म्हणून ती स्वतः सावित्री अशी हाक मारते आणि परत सावित्री, सावित्री करू लागते. तर तेव्हा ज्योती थोडंसं चिडतो आणि म्हणतो, "वहिनी तूच मार की हाक." असं म्हणून तो रागारागात आत चाललेला असतो. तर तेव्हा पार्वती म्हणते, "हाय का आता? बायको तुमची का माझी? आणि मी हाक मारणं आणि तुम्ही हाक मारणं यात फरक आहे तात्यासाहेब." अहो, नवऱ्यानं हाक मारल्यानंतर ना वारुळातून जशी नागिन पळत येते ना, तशी बायको पळत येते बघा. मारा हाक, मारा मारा. तर तेव्हा ज्योती म्हणतो, "अण्णा बाहेर गेलाय वाटतं." तर तेव्हा पार्वती म्हणते, "तुम्ही कसं ओळखलं?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "एवढी चेष्टा करताय माझी?" तर पार्वती म्हणते, "हाय का आता मी चेष्टा करते व्हय? अहो, तुम्ही आले आणि सावित्री समोर नाही म्हटल्यावर चिमणीवाणी तोंड झालं तुमचं. वाईट वाटलं म्हणून म्हणले मी." तर तेव्हा तसं तिने म्हटल्यानंतर ज्योती चिडतोच आणि म्हणतो, "चिमणीवाणी? अगं वहिनी काय बोलतेस तू? उगाच काहीतरी बोलतेस." तर पार्वती म्हणते, "बरं राहिलं, पाणी तरी देऊ का मी? नवं ते चालेल ना माझ्या हातचं, का सावित्रीच पाहिजे तुम्हासनी?" तर ज्योती म्हणतो, "सावित्रीच का?" तर पार्वती म्हणते, "अवं बायकोच्या हातचं पाणी गोड लागतंय म्हणून विचारलं. चला बरं, सावित्री पाहिजे असेल तर आपण शोधू, चला बरं." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "वहिनी सावित्रीकडं तुझं काम असेल ना तर तू हाक मार. माझं तिच्याकडं काही बी काम नाही. मी जातो." असं म्हणून तो चिडतो आणि तिथून निघूनच जातो. तर तेव्हा पार्वती खूप मोठ्याने हसत असते आणि म्हणत असते, "अहो तात्यासाहेब, अहो तात्यासाहेब." तर ज्योती तिचं काही न ऐकता तिथून निघूनच जातो. आणि त्यानंतर आता रात्री मित्रांनो ज्योती अभ्यास करत बसलेला असतो नेहमीप्रमाणे आणि इतक्यातच दरवाजात सावित्री येते आणि दरवाजातूनच म्हणजे बाहेरूनच ती हॅलो असं ज्योतीला म्हणते. आणि हॅलो असं ऐकल्यानंतर ज्योती तर इकडेच इकडेच बघू लागतो कारण त्याला तर आश्चर्यच वाटलेलं असतं. आणि ज्योती म्हणतो, "हॅलो मॅडम इथं? पण कोण मॅडम?" असं तो सर्व काही विचार करत असतो. आणि परत म्हणतो, "नाही नाही, बहुतेक भास झाला वाटतं मला." आणि परत तो अभ्यास करू लागतो. तर इकडे सावित्री मात्र हसत असते आडोशाला उभं राहून आणि परत थोडंसं डोकावते आणि परत हॅलो असं म्हणते. आणि तेव्हा आता ज्योती तिच्याकडे बघतो आणि त्याला आश्चर्यच वाटतं आणि तो म्हणतो, "तू?" तर सावित्री आता पुढे येते आणि ज्योतीला म्हणते, "अहो मालक, तुम्ही म्हणता ती मड्डम आज बघितली मी." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "काय?" तर तेव्हा सावित्री म्हणते, "गॉड मॉर्निंग." असं म्हटल्यानंतर ज्योती तर खूप मोठ्याने हसू लागतो आणि म्हणतो, "अगं गॉड मॉर्निंग नाही, गुड मॉर्निंग." तर तेव्हा सावित्री म्हणते, "अहो तेच की मालक, त्यात काय हसायचं आहे?" तर तेव्हा ज्योती परत हसतो आणि म्हणतो, "अहो मग गॉड मॉर्निंग काय म्हणताय अडाण्यासारखं?" तर सावित्री म्हणते, "मॅच नाही, त्या मॅडम बी अडाणीच आहेत बरं का." तर ज्योती म्हणतो, "मॅडम अडाणी? ते कसं कळलं तुला?" तेव्हा सावित्री म्हणते, "मला सावित्री म्हणण्याऐवजी सावित्री म्हणाल्या मला त्या. म्हणजे अडाणीच ना." तर ज्योती म्हणतो, "असं असं." तर सावित्री म्हणते, "पण म्या नाही हसले, त्या शिकतील हळूहळू. आता म्या तर एका दिवसात शिकले." आणि परत म्हणते, "गॉड मॉर्निंग." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "एका दिवसात शिकलीस, पण सकाळची संध्याकाळ करायला शिकलीस." असं बोलत बोलत तिच्याजवळ जाऊन बसतो आणि म्हणतो, "अशानं सगळं जग बदलशील तू आणि इंग्रज काही न करता पळून जाईल देशातनं." तर सावित्री म्हणते, "हाय का आता काय झालं?" तर ज्योती आता हसतो आणि तिला सांगतो, "अगं सकाळ असली ना की गुड मॉर्निंग असतं आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी गुड इव्हिनिंग असं असतं." तर तेव्हा सावित्री थोडंसं विचार करते आणि म्हणते, "पण मग आपलं कसं राम राम, सकाळ संध्याकाळ एकच चालतो, त्यांचं कसं वेगळं वेगळं? आणि हे काय बरोबर नाही, चुकीचं आहे यांच्यात." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "मॅडम पण?" तर तेव्हा सावित्री थोडासा विचार करते आणि म्हणते, "नाही नाही, मॅडम चांगल्या आहेत. त्या मला बस म्हणल्या, खा म्हणल्या, मला गाव विचारलं आणि मी सांगितल्यानंतर एका मोठ्या कागदावरती बोट ठेवून दाखवलं बी. निरामाई शिरवळ दाखवलं आणि ते पण बसल्या जागी." तर तेव्हा ज्योती तिला म्हणतो, "तू बी असं बसल्या जागी दाखवू शकतेस, पण त्यासाठी शिकलं पाहिजे." माझं बी तेच म्हणणं आहे. मॅडम बघण्यापेक्षा मॅडम हो असं म्हणून तो पुस्तक तिच्यासमोर धरतो आणि तेव्हा सावित्रीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो
आणि ती एकदा पुस्तकाकडे आणि एकदा ज्योतीकडे बघत असते आणि ती हसते आणि म्हणते, मॅडम काहीतरीच तुमचं. मला तसं झुलं-फुगं नाही जमायचं. मला नाही व्हायचं मॅडम, मी आहे तशी सावित्रीच बरी आहे. असं ती हसत हसत सांगते आणि परत बाजूला जाते. तेव्हा आता ज्योती परत विचारात पडतो आणि त्यानंतर आता सावित्री नेहमीप्रमाणे झोपी गेलेली असते आणि ज्योती नेहमीप्रमाणे अभ्यास करत बसलेला असतो. आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस सावित्री म्हणालेली असते, गॉड मॉर्निंग. आणि तो थोडासा हसत तिच्याकडे बघतो आणि परत आपला अभ्यास करत असतो. आणि तेव्हा त्याला तो क्षण परत आठवतो ज्यावेळेस सावित्री म्हणालेली असते, पुरुषांच्या अधिकारावरती आहे, पण मग बायकांचे अधिकार? आणि परत थांबून म्हणालेली असते, हा मनात त्यांना कोण विचारतं? आणि ते आठवल्यानंतर आता ज्योती परत सावित्रीकडे बघू लागतो आणि त्यानंतर तो आता तिथून उठतो आणि सावित्रीजवळ जाऊन तिला परत पांघरून घालतो आणि म्हणतो, आज मी बोललो काय? आणि ही जाऊन लगेच त्या गोऱ्या मॅडमला भेटून सुद्धा आली काय? लहानपणीची तिची मैत्रीण राधा, तिला तर हिने जळत्या चितेवरून खाली खेचलं होतं. दुसरी रमा, तिचं केशवपन झाल्यानंतर स्वतःच्या लग्नात सुख आनंद सगळं काही सोडून तिला भेटायला गेली. याचा अर्थ सावित्रीच्या रक्तातच वेदनेचं दार उघडण्याची हिंमत आहे आणि ती बुद्धिमान सुद्धा आहे. कारण त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिने ती काठी रोवलेली असते आणि खून केलेली असते. आणि ते आठवल्यानंतर म्हणतो, माझी शाळेतून येण्याची वेळ अचूक ओळखण्यासाठी तिने सावलीची खून केली. मी खिरीस्तव कसं होणार नाही? माझ्या घरच्यांना चुलीवरती अग्नीचं तत्त्व समजावून सांगितलं आणि माझा शाळेचा मार्ग मोकळा झाला. असा तो सर्व काही विचार करत परत उठतो आणि त्याच्या डोळ्यासमोरून ते सगळे काही क्षण जात असतात ज्यावेळेस सुरुवातीला सावित्रीने घर सारवलेलं असतं आणि त्यानंतर भाकऱ्यासुद्धा केलेल्या असतात आणि त्यानंतर लाकूड तोडायचा प्रयत्न सुद्धा करत असते. आणि आता ते सगळं काही आठवत तो परत मागे वळून तिच्याकडे बघतो आणि परत पुस्तकाकडे त्याचं लक्ष जातं आणि तो परत म्हणतो, सावित्री सोशिक आहे, मानी आहे, निर्भय आहे. आणि परत म्हणतो, थॉमस पेन म्हणतो, समाजात स्त्रियांना आदर आणि संरक्षण पाहिजे. मानवाला प्रगती करायची असेल तर त्यांनी स्त्रियांचा मान ठेवला पाहिजे. जन्मावर आधारित भेदभाव नको, कारण ते अन्यायकारक आहे. स्त्रियांचे पुरुषांचे जन्मजात अधिकार समान आहेत आणि असावेत. आणि असा सगळा काही विचार करून तो परत झोपलेल्या सावित्रीजवळ जातो आणि म्हणतो, आपण आपल्या बायकोला समानतेचा हक्क दिला पाहिजे. केवळ ती स्त्री आहे म्हणून तिला चुळी पुढं बसवणं योग्य नाही. आपण तिच्या कुळांचा आदर केला पाहिजे. परंतु कसा? असं म्हणून तो विचार करतो आणि परत म्हणतो, शिक्षण. आणि म्हणतो, हिला शिकवलं पाहिजे. आणि थोडा विचार करून म्हणतो, पण हे सोपं नाही. तरी त्यासाठी काहीतरी पाऊल उचलायलाच पाहिजे. आजच्या समाजात यमाच्या मागे धावणारी, आकाशामध्ये धावणारी सावित्री नको आहे, तर अक्षरांच्या मागे धावणारी सावित्री हवी आहे. ज्योती उठ आणि निर्णय घे. हिच्या हातामध्ये पाटी आणि खडू दे. हिच्या रक्ताला लिहिण्याची उर्मी दे. तिच्या डोळ्यांना वाचण्याची स्वप्न दे आणि श्वासाला माणुसकी दे. एवढं कर ज्योती, एवढं नक्कीच कर. असं तो मित्रांनो सर्व काही स्वतःलाच समजावून सांगत असतो. आणि हाच तो क्षण असतो ज्यावेळेस ज्योतीला स्त्रियांनी शिकावी ही जाणीव झालेली असते. आणि त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्री छान अशी तयार झालेली असते आणि सगळं काही आवरावर करत असते. आणि तेव्हा ज्योती हळूच दरवाजाच्या आडोशाने तिला बघत असतो. आणि ज्यावेळेस तो बघत असतो तर तेव्हा सावित्री तर आवरावर करत असते आणि एक कपडा उचलते तर त्याच्या खाली ज्योतीने मुद्दामूनच पाटी आणि पेन्सिल ठेवलेली असते. आणि त्यासाठी ज्योती ते दरवाजाच्या आडोशाला उभं राहून ते सगळं काही बघत असतो. आणि जेव्हा त्यात सावित्री ती पाटी हातामध्ये घेते तर ज्योती त्याच्याकडे बघून हसत असतो आणि त्याला जे अपेक्षित असतं ते काही तर घडतच नाही. सावित्री ती पाटी उचलून हातात घेते आणि म्हणते, नाही व्हायचं मला मॅडम. आणि नेऊन ती पाटी आणि पेन्सिल टेबलवरतीच ठेवते. तर तेव्हा ज्योती थोडंसं मागे सरकतो आणि परत वाकून तिच्याकडे बघू लागतो. आणि त्यानंतर तो आता आतमध्ये येतो आणि आतमध्ये येऊन ती पाटी आणि पेन्सिल घेतो आणि परत तिच्यासमोर धरतो. तर सावित्री म्हणते, नाही शिकायचं म्हटलं ना. तर तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री घे ना पाटी, मी शिकवतो तुला. तर सावित्री म्हणते, अहो पुन्हा पुन्हा विचारू नका, काल सांगितलं ना एकदा, नाही शिकणार. तर ज्योती परत ती पाटी तिच्यासमोर धरतो.
तर सावित्री म्हणते, पाटी मोरो मोरो नाचवू नका, ती पाटी फुटल. तर तेव्हा ज्योती म्हणतो, मग मी दुसरी आणल. तर तेव्हा सावित्री म्हणते, दुसरी आणून काय करणार, शिकवणारच ना. तर ज्योती म्हणतो हो, आणि असं म्हणून ती परत पाटी तिला घ्यायला सांगतो. तर सावित्री म्हणते, नाही शिकायचंय मला, काही अडलंय का माझं शिकण्या वाचून. असं बोलत बोलत ती गडबडीने तिथून चाललेली असते. तर तेव्हा ज्योती धावत धावत जातो आणि तिच्या आडवच उभा राहतो. तर सावित्री म्हणते, अहो केवढी कामं असतात मला, वा मागं. तर तेव्हा ज्योती नाही असं म्हणत असतो. तर सावित्री त्याला म्हणते, शोभतं का तुम्हाला, घरातल्या घरात वाट अडवायला लागलायत माझी. तर तेव्हा ज्योती म्हणतो, हो सावित्री, मी तुला शिकवतो, ऐक माझं. हे बघ, मी तुला सांगतो, प्रत्येक अक्षर सांगतो. तर तेव्हा सावित्री मुद्दामूनच डोक्यावरती पदर घेते आणि म्हणते, अगो बाई दादा, काही हवं होतं का. तर तेव्हा ज्योती एकदमच मागे वळून बघतो आणि दादा मी ते असं म्हणत असतो. तर तेव्हा सावित्री तिथून पळूनच जाते. तर तेव्हा ज्योती सावित्री सावित्री अशी तिला हाक मारत असतो, पण सावित्री काही ऐकत नाही आणि तिथून ती ज्योतीला फसवून पळून जाते. तर ज्योती आता रागाला येतो, म्हणतो बघतो कशी शिकत नाही ते. आणि त्यानंतर आता सावित्रीकडे बाहेर कपडे वाळत टाकत असते आणि तेव्हा पार्वती सुद्धा तिथं तिला मदत करत असते. आणि आता तिला विचारते, काय हो जाऊबाई, काल गेले होतेत वाटतं बंगल्यावर मॅडम बघाया. तर तेव्हा सावित्री विचारते, कोणी सांगितलं. तर तेव्हा पार्वती म्हणते, कळत्यात हो गोष्टी, फकस्त गावाला आधी आणि मग मागणं मला. पर असू द्या, पर बघितली का मॅडम, कशी दिसते हो जवळून, गोरी गोरी पान आहे ना, एकदम पांढरी शिपीर. तर तेव्हा सावित्री म्हणते, ताईसाब सांगीन मी, पर इथं नको, सासूबाईंनी जर ऐकलं ना तर बोल बसल. तर तेव्हा पार्वती म्हणते, अव सांगा, आपण दोघीच आहे इथं, काय करतात मॅडम, असं ती विचारत असते. तर तेव्हा तिकडून ज्योती येतो आणि ते सगळं काही ऐकतो आणि पार्वतीला म्हणतो, मॅडम लिहित होत्या, वाचत होत्या. तर तेव्हा पार्वतीला तर ते आश्चर्यच वाटतं आणि ती म्हणते, अगो बाई पुरुषावानी, या गोऱ्या लोकांच्या बायकासनी काय धड बन नाही बघा, लिहावं वाचायचं बरं वाटतं का. तर तेव्हा ज्योती तिला विचारतो, का बरं नाही वहिनी, बायकांनी का लिहायचं वाचायचं नाही. तर तेव्हा पार्वती म्हणते, आता तुम्ही मला सांगा तात्यासाहेब, तुमची आई शिकली होती, आजी शिकली होती का, पणजी खापर पणजी कोणी बी शिकलं नव्हतं, मग पहिलं हे ध्यानात घ्या. तर तेव्हा ज्योती म्हणतो, म्हणजे माझी आजी पणजी खापर पणजी शिकली नाही म्हणजे पुढे कोणी बी शिकायचं नाही, बायकांनी हे शिकायलाच पाहिजे. तर पार्वती म्हणते, अव तात्यासाहेब, ज्या बायका शिकत्यात त्यांचं नवरं मरत्यात असं म्हणतात. तर तेव्हा ज्योती विचारतो, म्हणजे. तर तेव्हा पार्वती म्हणते, अव इथं झालंय ते सदाशिव पेठेत, परवाच्या दिवशी एका बाईनं बाई चोरून आरती वाचली आणि 4च दिवसात तिचा नवरा गेला. तर तेव्हा सावित्री सुद्धा म्हणते, अव होय, असं म्हणतात बायकांनी अक्षरं काढली की त्या अक्षरांच्या आळ्या त्या नवऱ्याच्या पोटात होत्यात म्हणून. तर तेव्हा ज्योती म्हणतो, हां, म्हणजे जॉन मॅडम लिहितात वाचत्यात, म्हणजे फादर जॉनच्या पोटात सुद्धा आळ्याच आळ्या झाल्या असतील, असं म्हणून तो मोठ्या मोठ्याने हसत असतो. तर तेव्हा सावित्री म्हणते, अहो असं नाही होत, अहो आपला धर्म वेगळा, त्यांचा धर्म वेगळा. तर तेव्हा पार्वती सुद्धा म्हणते, होय होय, बघा त्यांच्या डोक्यावरती पदर नाही, गळ्यात डोरलं नाही, नाकात अशी नथ नाही, म्हणजे अर्धा पुरुष कीच होतो तात्यासाहेब. आपल्या बायका कशा नाजूक, खानदानी, आणि तुम्ही म्हणता शिकला पाहिजे, अव कसं जुळल. तर सावित्री सुद्धा म्हणते, हां बराबर आहे, आणि म्हणूनच हा शिकायचा विषय परत नका काढू, आणि तुमच्या शाळेवरनं झाला तेवढा तमाशा पुरा आहे, अजून नको आगीतून फोपाट्यात. असं या दोघी बोलत असतात, पण ज्योती मात्र त्या दोघींच्याकडे थक्क होऊनच बघत असतो आणि त्याला आत्ता सगळं काही समजू लागतं. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच, आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सावित्री आता रांगोळी काढत असते. तर तेव्हा ज्योती तिच्या शेजारी बसून तिला तिच्या न कळत अक्षरं लिहायला लावतो, आणि ती जेव्हा अक्षरं तिथं रांगोळी काढते तर तेव्हा ज्योती तिला म्हणतो, शाब्बास सावित्री, एक अक्षर सुद्धा लिहिणार नाही म्हटलंस आणि इथे 4-4 अक्षरं लिहिलीस. आणि ते बघितल्यानंतर सावित्री जोराची घाबरते आणि ओरडतच उठून उभी राहते. तर त्यानंतर आता रात्री सर्वजण जेवायला बसलेले असतात. तर राजाराम म्हणतो, वा वा, बेत तर आज लई भारी झालाय. तर दादासुद्धा आता सावित्रीची तारीफ करतात, तिला म्हणतात, धाकल्या सुनबाई, वांग्याचं भरीत लई बेस्ट झालंय. आणि तेव्हा ज्योतीसुद्धा तिथे जेवत बसलेला असतो. तर तेव्हा
आणि तेव्हा तिला ती जे काही बोललेली असते तेच आठवतं. ती म्हणालेली असते की बायकांनी अक्षरं काढली की त्या अक्षरांच्याच आळ्या नवऱ्याच्या पोटात होतात म्हणे. आणि त्यानंतर अगदी बरोबर त्याच रात्री ज्योती झोपलेला असतो आणि त्याच्या पोटात जोराचं दुखू लागतं आणि तो एकदम इवळू लागतो. आई ग आऊ असं तो म्हणत असतो. तर तेव्हा सावित्रीला जाग येते आणि ती धावत ज्योतीजवळ येते आणि ती ज्योतीला विचारते, अहो काय होतंय? तर तेव्हा ज्योती एकदम इवळत इवळत सांगत असतो, अगं माझ्या पोटात खूप दुखतंय, मी चूक केली, तुला अक्षर गिरवायला शिकवलं. आणि तेव्हा सावित्री तर खूप खूप म्हणजे खूप घाबरलेली असते आणि तेव्हा ज्योती तर तिच्याकडे बघतच राहतो. आणि मित्रांनो, बहुतेक ज्योतीने तिची केलेली मस्करी असते, कारण त्याला माहिती असतं की सावित्री याच सगळ्या गोष्टींचा विचार करत बसलेली असणार आणि त्याच्यामुळेच त्यानं हे सगळं काही केलेलं असतं. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.